नमस्कार, माझे नाव समृद्धी संतोष डावरे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय सोनांबे. आमच्या शाळेतील एक मोठी समस्या म्हणजे पालापाचोळा. शाळेत विविध प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे परिसरात पानगळती होते. हा कचरा पसरल्याने दुर्गंधी होते व परिसर अस्वच्छ दिसतो. विद्यार्थ्यांनी एक साधा व उपयोगी उपाय सुचवला म्हणजे खत निर्मिती कंपोस्टिंग. कंपोस्ट म्हणजे काय? जंगली जीवाणूंनी आणि सूक्ष्मजीवांनी नैसर्गिक पद्धतीने कचऱ्याला मातीत बदलणे. खतासाठी एक कोपरा तयार केला. गळलेली पानं, फळं, भाज्यांचे आणि आजूबाजूचे गवत हे सर्व जैविक कचरा त्यात टाक. दररोज थोडी बशी ओलावा आणि हवेची अदलाबदल केली. शाळेतील कचरा कमी होतो, माती सुगंधी आणि पोषक होते. बागेत फुलं आणि भाज्या चांगल्या येतात. शाळेतील परसबाग आणि बिल्डिंग गार्डन यासाठी आम्ही हे खत वापरतो. कंपोस्ट म्हणजे काय? जंगली जीवाणूंनी आणि सूक्ष्मजीवांनी नैसर्गिक पद्धतीने कचऱ्याला मातीत बदलणे. खतासाठी एक कोपरा तयार केला. गळलेली पानं, फळं, भाज्यांचे आणि आजूबाजूचे गवत हे सर्व जैविक कचरा त्यात टाक. त्यामुळे परिसरात पानगळती होते. हा कचरा पसरल्याने दुर्गंधी होते व परिसर अस्वच्छ दिसतो. 6 ते 8 आठवड्यात आपल्याला सुगंधी खत मिळेल. आमच्या शाळेतील एक मोठी समस्या म्हणजे पालापाचोळा. या समस्येवर आमच्या गटाने उपाय शोधला. धन्यवाद.